आजकाल आपण कुठल्याही प्रकारचे व्यसन नसताना सुद्धा पेशंट्समध्ये तोंडाचा कर्करोग होताना पाहतो, तेव्हा आश्चर्य वाटते की काय कारण असेल. कुठल्याही प्रकारचे व्यसन नसताना कर्करोग होणे तर संभाव्य नाहीये, पण त्यामागे सुद्धा काही कारणे आहेत, ती आपण आज जाणून घेऊयात. जर तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होत असेल आणि तुम्हाला कुठलेही व्यसन नाहीये, तर सगळ्यात पहिलं म्हणजे सतत तुमच्या दातांमध्ये कीड लागत आहे का आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात का. दुसरं म्हणजे हिरड्यांमधून तुम्हाला सतत पू येत आहे किंवा रक्त येत आहे का, त्याची तपासण्या करून घ्या. तिसरं म्हणजे जर एखादा दात तुमच्या हिरड्यांना सतत टोचत आहे, तुम्हाला असं जाणवतं अरे आपल्याला अल्सर्स येत आहेत, सतत आपल्या हिरड्यांमध्ये दात टोचतोय असं जाणवतंय, तर अशी काही लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर. चौथं म्हणजे काही जेनेटिक हिस्ट्री असेल तर तुम्ही नक्कीच जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन दाखवा, डेंटिस्टकडे जाऊन दाखवा आणि त्यावरती योग्य ती ट्रीटमेंट जरूर करून घ्या, जेणेकरून तुम्ही स्वतःला कर्करोगापासून दूर ठेवू शकता. अजून काही माहिती हवी असेल तर खाली नंबर आहेच, त्यावरती तुम्ही कॉल करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स तुम्ही टाकून ठेवू शकता. धन्यवाद.